तू ही रे माझा मितवा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. अर्णव आणि ईश्वरीची आंबट-गोड लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. सध्या मालिकेत चालू असलेल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ईश्वरीने नोकरी सोडून दिली आहे. पण अर्णवच्या मनात ईश्वरीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. अर्णव आणि ईश्वरी हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडत असल्याचे पाहायला मिळते. आता ईश्वरी मुंबई सोडून पुन्हा इंदोरला चालली आहे. ईश्वरीचं पुन्हा इंदोरला जाणं अर्णवला मात्र खूपच अस्वस्थ करत आहे. आपण या व्हिडिओमध्ये अर्णव आणि ईश्वरीच्या नात्याचा पुढील प्रवास कसा असणार आहे हे बघणार आहोत. अर्णव ईश्वरी यांचं नातं नेमकं काय आहे हे अजून त्यांनाही कळलं नव्हतं. पण जेव्हा ईश्वरीचा साखरपुडा होतं हे कळल्यावर अर्णवला त्याच्या प्रेमाची जाणीव होते. पण अचानक त्यांच्या या गोड नात्याचं परिवर्तन गैरसमजात होताना दिसणार आहे. राकेश ईश्वरीच्या घरच्यांना खोटं सांगून सरासर फसवणूक करून ईश्वरीसोबत साखरपुडा करण्याचा प्लॅन करतो. मग आता ईश्वरीच्या आत्याला राकेश पसंत असतो. राकेशने ईश्वरीच्या आईबाबांना देखील गोड गोड बोलून इम्प्रेस करतो आणि त्यांची संमती घेतो. साखरपुडा करतो तेव्हा तिथे अर्णव येतो. राकेशला ईश्वरीसोबत साखरपुडा करताना पाहून अर्णवला खूप राग येतो. अर्णव राकेशचा खरा चेहरा सर्वांसमोर आणतो. राकेश अर्णवच्या सख्ख्या बहिणीचा नवरा असल्याचे कळताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. राकेशचा खरा चेहरा समोर आल्यावर ईश्वरी लगेच राकेश सोबतचा साखरपुडा मोडून टाकते. राकेश तरीही खोटं बोलून अर्णवला समजावतो की ईश्वरी त्याच्यावर प्रेम असल्याचे खोटे पुरावे देतो आणि त्याची बाजू तो अर्णव समोर सेफ ठेवतो. अर्णव राकेशला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो आणि त्याला ईश्वरीचा खूप राग आलेला असतो. अर्णवला वाटत असते की ईश्वरी अंजलीचा संसार उद्ध्वस्त करत होती. तिचे आणि राकेशचे प्रेम प्रकरण चालू होते. ईश्वरीमुळे अंजलीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून अर्णवने गैरसमजातून रागामध्ये ईश्वरीचा बदला घेण्यासाठी 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतो. फक्त ईश्वरीचा बदला घेण्यासाठी. तेव्हा मात्र तो त्याचा प्रेमही विसरलेला असतो. त्याला फक्त त्याच्या बहिणीची काळजी वाटत असते. तेव्हा त्या 6 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी ईश्वरी नकार देते. मग अर्णव तिला धमकावत म्हणतो की मी तुझ्या बहिणीचं लग्न होऊ देणार नाही. त्यामुळे नाईलाजाने ईश्वरीलाही लग्नासाठी तयार व्हावं लागतं आणि ती अर्णवसोबत जबरदस्ती लग्न करते. ही परिस्थिती सावरून घेणं ईश्वरीसाठी खूपच कठीण होतं. तर इकडे अंजलीसाठी देखील ही परिस्थिती खूपच जास्त आव्हानास्पद होती. तिने स्वप्नातही असा विचार केलेला नव्हता. तर मामी ईश्वरीला आताही त्रासच देत असते. आता पुढे काय होणार हे ईश्वरी ही परिस्थिती कशी निभावून नेणार? अर्णव आणि तिचं नातं कोणतं नवं वळण घेणार? हे आपल्याला लवकरच या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये पाहायला मिळेल. तुम्ही पुढे काय होणार हे पाहण्यास उत्सुक असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकांचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.